गाडी आमची पाक लाल भडक झाली बघा. तर भावानो, आम्ही चाललो आमच्या प्लांटवर आणि आम्ही संध्याकाळी येणार होतो कोल्हापूरला. मग बॅगा येऊनच निघालो बघा. मग आम्ही बाहेर पडलो आणि लाइटिंग लावलेली दिसली बघा. आणि ही लाइटिंग होती 26 जानेवारीची तयारी. तिथनं आलो बघा डायरेक्ट आम्ही आमच्या प्लांटवर. आणि ह्यो बघा स्क्रीनर. आणि हे पडा लागले जे मटेरियल आहे की नाही, ह्याच्यापासून लोखंड तयार होते. यातनं 3 प्रकारचे मटेरियल पडतात, हाय ग्रेड, लो ग्रेड आणि स्टॉक करून आम्ही मटेरियल स्टील प्लांटला पाठवतो. तवरही आमचा घोडा बघा लाल भडक पैसा हुडक झालता बघा. कारण मायनिंगचं काम असल्यामुळे की नाही कुठं पण हुडक लाल भडक दिसणार तुम्हाला. मग आम्ही संध्याकाळी 7 वाजता निघालो कोल्हापूरला यायला. नुसत्या हायवे लागायची प्रोसेस बघा, गाडी आपली गोळीगत असते. आम्ही थांबलो मग धारवाडला जेवायला आणि इथं डॉगीची पंची चाललेली WWE. मग आम्ही आत येऊन दिली ऑर्डर राजस्थानी थाळीची. आणि इथं क्वालिटी आणि क्वांटिटी बघा भाऊ, क्वालिटी जेवण होतं बघा. मग आम्ही लागलो हायवेला, गाडी गेली परत पुढे आलो आणि आम्ही थांबलो शेलच्या पंपावर डिझेल घ्यायला. आणि त्यांनी अडवं लावलं डिझेलचं बॅरिगेट्स. इथं कसं आहे भावानो, सगळं सिस्टमॅटिक असते बघा. गाडीची काच पण लेगान झालेली, त्यांनी एकदम परफेक्टली क्लीन केली. मग लागलो आम्ही हायवेला बघा. मग आम्ही आलो डायरेक्ट बेळगावमध्ये. आणि रस्ता बघा असं का नाही, आठवड्याला नवीन रस्ता ओपनिंग होते बघा. तेच कोल्हापूर ते पुणे का नाही वैताग येते बघा. कागलच्या इथं आलो आणि गाड्यांच्या रांगाच लागायला आलेला बघा. आणि फक्त बसेसच होत्या बघा, काय भानगड काय माहिती. मग तिथनं आलो बघा डायरेक्ट 12:30 वाजता कोल्हापुरात.